हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आज आपण गेलो होतो जोपूर येथील यात्रेला. तर इथे आपण गेल्यावर रथ आलेला होता. हे बघा, पुढे 2 बैलांची जोडी आहे, त्याला असा बांधलेला रथ आहे. त्याच्यामध्ये खंडेराव महाराजांची मुखवटा ठेवलेला आहे त्यांनी पूजेला. तर हे बघा, थोडं पावसाचंच वातावरण होतं, पण आम्ही गेलो तेव्हा काही पाऊस नव्हता आला. तर हे बघा, असं लहान मुलांना इथे वरती देऊन त्यांच्या कपाळी भंडारा लावलेला जातो. त्यानंतर इथे आपण मंदिराजवळच उभं होतो, तर इथे मिरवणूक चालू होती. त्यानंतर हे बघा, हे असं मंदिरचा आजूबाजूचा परिसर आहे आणि हे मंदिर आहे. हे बघा असं. तर गर्दी फारच होती इथे. तर आम्ही मंदिरात गेलो, मग त्यानंतर नारळ वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. तर हे बघा, घंटी वाजवली. त्यानंतर आपण बघू शकते किती गर्दी होती इथे. परत इथे आपण पाया पडल्या कासवाच्या आणि त्यानंतर आपण पुढे मंदिरात गेलो. तर इथे आपल्याला ह्या रूपा दीदी भेटल्या होत्या. आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा पण त्या तिथे होत्या, आत्ता पण भेटलेलं. मग त्यानंतर आपण त्यातच आमची फ्रेंडशिप झाली होती त्यांच्याशी चांगली. त्यानंतर आपण मंदिरात जाऊन नैवेद्य वगैरे आणलं होतं आणि तो भरून आपण मंदिरात गेलो. हे बघा, किती छान असं मंदिर आहे. आम्ही नैवेद्य भरेपर्यंत खूपच गर्दी वाढलेली होती, त्यामुळे मग हे बघा. तर आम्ही इथे नैवेद्य भरला आणि मग नंतर दिवे वगैरे लावत होतो. त्यानंतर मग आपण मध्ये गेलेलो. बघा, तुम्हाला बोलली होती ना की गर्दी होती, तर मग गर्दी झालेली होती इथे. मग इथून कसं तरी आम्ही गेलेलो मध्ये. मग त्यानंतर देवाला नैवेद्य पण दाखवलेला मम्मीने. पप्पांनी हार घातला आणि हा देव आहे ना, नवसाला पावतो नाही का. आणि आपला सार्थक पण इथला नवसाचा आहे. तर मम्मीने पण इथं गोटे वगैरे लावले होते. नवस पूर्ण झाल्यावर तो फेडला पण होता. त्यानंतर मम्मीने इथे नैवेद्य दाखवला देवाला. तर हे बघ, त्यानंतर आपण मंदिरातून बाहेर गेलो. तिथे रथ हा मंदिराला एक चक्कर मारून आलेला होता. त्यानंतर देवाचा मुखवटा परत त्याच्या जागेवर ठेवायचा होता. मग परत देवाला मध्ये नेलं त्यांनी आणि मग रथ रिकामा झालेला होता. तर फार गर्दी होती. त्यानंतर हे नवसाचे लोटांगण आहे, म्हणजे ज्यांचं नवस पूर्ण होतं ते असं लोटांगण घालतात. परत नवसाचं सेकंड पार्ट पण आहे, त्याच्यामध्ये ते तुम्ही पुढे बघूच शकता नाही का. तर हे बघा, त्यांना ते इकडे तिकडे जाता लोळत लोळत, म्हणून त्यांना उचलण्यासाठी त्यांचे घरचे असतात. त्याच्यानंतर नवसाचा अजून एक भाग असतो, त्याच्यामध्ये ते असं पाया पडत जातात ते. हे बघा, त्यानंतर इथे अजून एक तिसरा पार्ट असतो याचा, तिथे गळ खेळतात. आता सार्थकच्या वेळेसला पण मम्मीने गळ खेळलेला होता. आता ती खूप जुनी गोष्ट, त्यामुळे रेकॉर्ड नव्हती केलेली आम्ही नाही का. तर हे बघा, अशा पद्धतीने असे 2 हुक असे पाठीत लावलेले असतात त्यांनी. मारुती मंदिराच्या इथून ते चालू करतात, तिथून चालत चालत ते खंडेराव महाराजांच्या मंदिरात येतात. त्यानंतर आपण गेलो होतो यात्रेत खरेदी करायला. हे बघा, हा सार्थक आहे. तर वरती असं छान छान पर्स लावलेल्या होत्या, डॉल होत्या, खूप काही काही होतं इथे. तर हे बघा, मग सार्थकची खरेदी चालू होती. मग त्या इथे थांबला ह्या दुकानापाशी. त्यानंतर तो बघत होता की काय घ्यायचं काय नाही. मग तो कन्फ्यूज झालेला होता. मग त्याच्यामध्ये मग मम्मी बोलली की ही रिमोट कंट्रोलची गाडी, कारण की त्यांनी 1000 रुपयाची रिमोट कंट्रोलची गाडी काढली होती आणि ती एवढी मनाला आवडेल अशी नव्हती. त्यामुळे मग ही घेतली आपण. पण मग त्याला ही पण नव्हती आवडली. मग आपण
हे डीजेची गाडी घेतलेली होती. तर हे बघा मम्मी दाखवेल आता. ही डीजेची गाडी घेतली, पण ती त्याच्यापेक्षा आम्हालाच कामात आली जास्त. त्यानंतर आपण लाडू पेढे घेतले. इथेच व्लॉग संपला मग.